नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एजी पाटील आपल्या सर्वांचे आपल्या लाडक्या द एके अकॅडमी या YouTube चॅनलवर हृदयाच्या तळापासून स्वागत करीत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असा टॉपिक घेऊन आलो, तो म्हणजे पोलीस भरतीचा अभ्यास कसा करावा बाब्या। पाय बघा, पोलीस भरतीचा अभ्यास कसा करावा तर बाब्या सर्वात प्रथम सांगायचं म्हणजे 9 नोव्हेंबर 2022 पासून पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे बाब्या। फॉर्म भरून टाक बाब्या। 9 नोव्हेंबर 2022 पासून पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे आणि बाब्या 1000 नाही, 2000 नाही, 3000 नाही, 18000 पेक्षा जास्त पोलीस होणार बाब्या या वर्षी। किती हजार? 18000 प्लस पोलीस होणार बाब्या या वर्षी। आणि त्यात तो हा नंबर लागला पाहिजे बाब्या, तो हा नंबर लागला पाहिजे म्हणून तुझ्यासाठी खास तुझ्यासाठी बाब्या पोलीस भरतीचा अभ्यास कसा करायचा, तो पोलीस भरतीचा अभ्यास कसा करायचा हे घेऊन आलो आहोत। तर चल मग बाब्या, सर्वात प्रथम आपण पाहू पोलीस भरतीचं स्वरूप कसं असणार। पोलीस भरतीचं स्वरूप कसं असणार बाब्या ह्या वर्षी तर बाब्या 2022 मध्ये जी 2020 आणि 21 ची पोलीस भरती होत आहे त्याचं स्वरूप असणार बाब्या। सर्वात प्रथम तुला असणार मैदानी चाचणी बाब्या। सर्वात प्रथम तुला मैदानी चाचणी असणार आणि बाब्या आपण काही दिवसात मैदानीची तयारी कशी करायची हे सुद्धा घेऊन येणार आहोत। तर बाब्या सर्वात प्रथम तुला मैदानी चाचणी असणार बाब्या। तू ही मैदानी चाचणी केव्हा पोलीस शिपायासाठी बाब्या फक्त तुझ्यासाठी सांगतो, ताई तुझ्यासाठी सांगत नाही ग, फक्त बाब्यासाठी। बाब्या तुला सर्वात प्रथम मैदानी चाचणी केव्हा तू जर पोलीस भरतीचा पोलीस शिपाई व्हायचा असेल, तुला जर पोलीस शिपाई व्हायचं असेल तर तुला 50 मार्काची मैदानी चाचणी पार करावी लागेल आणि बाब्या तुला कमीत कमी ह्या 50 मार्कापैकी 48 मार्क घ्यावा लागेल बाब्या। किती मार्क घ्यावा लागेल? 48 मार्क्स घ्यावे लागेल। 50 पैकी 48 मार्क तू जर घेतले बाब्या तर तुला लेखी परीक्षेला कमी मार्क्स घ्यावे लागेल आणि तू पोलीस होशील। म्हणजे तुला बाब्या मैदानी चाचणीमध्ये टार्गेट ठेवायचे 50 मार्काचं, 50 पैकी तुला मिळवायचे 48 गुण। किती गुण मिळवायचे? 48। मग बाब्या पाहाय बघा तुझं हे 50 मार्काचं शेड्यूल कसं असणार तर बाब्या तुला सर्वात प्रथम 1600 मीटर पळायचंय। मोकार पळ बाब्या, 1600 मीटर पळायचंय। गाणी ऐकत पळ नाही तर चॅटिंग करीत पळ, पण 1600 मीटर पळ आणि ते पण 5 मिनिटं 10 सेकंदाच्या आत ना बाब्या। 5 मिनिटं 10 सेकंदाच्या आत ये। कसाय पळ 5 मिनिटं 10 सेकंदाच्या आत ये आणि 20 पैकी 20 मार्क मिळव। किती बाब्या? 20 पैकी 20 गुण मिळव। त्याच्यानंतर बाब्या तुला 100 मीटर धावणे 15 मार्क आहे बाब्या। किती मार्क आहे? 15 मार्क आहे। आणि त्याच्यानंतर बाब्या तुला गोळा फेकायचा आहे। तिथं सुद्धा किती मार्क आहे? 15। असे तुला 20 15 असे किती 50 मार्काची मैदानी चाचणी तुला द्यावा लागेल। आणि तावडे तोयासाठी तुला सर्वात प्रथम 800 मीटर पळायचंय। 800 मीटर पळायचंय 2 मिनिटं 50 सेकंद। त्याच्यानंतर तुला 100 मीटर धावणे, त्याच्यानंतर तुला गोळा फेक 800 मीटर तू हा 20 मार्काला, 100 मीटर तू हा 15 मार्काला, गोळा फेक तू हा 15 मार्काला। या पद्धतीने तुम्हाला मैदानी परीक्षेची तयारी करायची असेल, जे विद्यार्थी मित्र SRPF मध्ये असतील त्यांना 100 मार्काचं मैदान आहे। आपण मैदानी परीक्षेची तयारी कशी करायची, मैदानाची तयारी कशी करायची ती व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहोत। त्याआधी मित्रांनो YouTube चॅनलवर नवीन असाल तर काय करा, आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडत असेल लाईक करा आणि तुम्हाला आमच्याकडनं काय अपेक्षा आहे त्यासाठी कमेंट सुद्धा करा। तर विद्यार्थी मित्रांनो, मैदानी चाचणी झाल्यानंतर पाय बघा तुही मैदानी चाचणी जर तुला 50 मार्काची असेल, तुही मैदानी चाचणी पोलीस शिपायासाठी 50, SRPF मध्ये 100, या एकूण मैदानी चाचणीचे
चाचणीच्या गुणांपैकी एकूण मैदानी चाचणीच्या गुणांपैकी ज्या विद्यार्थी मित्रांना 50% गुण प्राप्त होतील, किती टक्के गुण प्राप्त होतील? 50% गुण प्राप्त होतील असे विद्यार्थी लेखी परीक्षास पात्र असतील। असे विद्यार्थी कुठे पात्र असतील? लेखी परीक्षात पात्र असतील। आणि मग बाब्या तुला लेखी पेपर द्यायचा आहे, कधी मैदानी चाचणी झाली, वैद्यकीय चाचणी झाली आणि मग तू ही लेखी परीक्षा, तुला लेखी परीक्षा देत असताना बाब्या मग लेखी परीक्षा 100 मार्काची, मग त्यामध्ये तयारी कशी करायची तेच मी तुला आज सांगणार आहे। आणि बाब्या लेखी परीक्षा पास झाल्यानंतर तुला कागदपत्र पडताळणीला बोलवतील बाब्या, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तुझे पोलीस भरतीचे सर्व कागदपत्र, 30 नोव्हेंबर 2022च्या आतले असावे। व्हेरी आयएमपी पॉइंट, आपण पोलीस भरतीसाठी कोणते डॉक्युमेंट पाहिजे ही सुद्धा व्हिडिओ YouTube चॅनलवर अपलोड केली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी ती पाहिली नसेल ती व्हिडिओ सुद्धा पाहून घ्या। पोलीस भरतीसाठी लागणारे डॉक्युमेंट कोणते, नॉन क्रिमिनल कोणासाठी आहे, कधीच आवश्यक आहे, ते सर्व आपण तिथे अपलोड केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची ही नोट करून ठेवा, 30 नोव्हेंबर 2022च्या आतले सर्व तुमचे डॉक्युमेंट असायला पाहिजे। ओके, मग विद्यार्थी मित्रांनो चला तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे द एके अकॅडमी श्रीरामपूर येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार व्हावे, त्यांनी गरुड झेप घ्यावी यासाठी आपण श्रीरामपूर येथे पोलीस व आर्मी तसेच इतर सरळ सेवांसाठी PSI STI ASO या स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांसाठी आपण ग्रामीण भागात आपली शाखा सुरू केलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थी मित्रांना तू महाराष्ट्रात कुठे राह, तुला जर ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा अकॅडमी जॉईन करायची असेल तर बाब्या तू एक वेळ आपल्या अकॅडमीला भेट दे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण तिथे सर्व राहण्यासाठी व जेवणासाठी उत्तम अशी सोय तुमची केलेली आहे मित्रांनो। तर चला मग ज्या विद्यार्थी मित्राला अकॅडमीत ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी आपल्या शाखेला एक वेळ अवश्य भेट द्या, आधी 2 दिवस डेमो करून पाय आणि मग बाबा ऍडमिशन घे। आणि मित्रांनो, ज्यांना अजून काही स्पर्धा परीक्षांसाठी माहिती हवी असेल त्यांनी नक्कीच आम्हाला कॉल केला तरी चालेल। आमचा नंबर घ्या 93 70 70 66 79 किंवा दुसरा 90 67 05 14 04 हे आमचे मोबाईल नंबर आहे। 93 70 70 66 79 90 67 05 14 04 यावरती एक वेळ अवश्य काय करा, कॉल करा। तुम्हाला काही स्पर्धा परीक्षेसाठी काही अडचण असेल तरी आम्ही ती काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, मग बघूया पोलीस भरतीच्या पेपरचे स्वरूप कसे राहणार। तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचा पेपर हा आपल्या एकूण 100 गुणांचा असणार बघा। पोलीस भरतीचा पेपर किती गुणांचा असणार? 100 गुणांचा असणार। पोलीस भरतीचा पेपर हा 100 गुणांचा असणार आणि बघा 100 प्रश्न त्यात तुला असणार। किती प्रश्न असणार? 100। पोलीस भरतीचा पेपर 100 गुणांचा, 100 प्रश्न आणि सर्वात महत्त्वाचं त्यासाठी 1 तास वेळ असणार। किती तास वेळ असणार? 1 तास। 100 मार्काचा पेपर, 100 प्रश्न आणि 1 तास वेळ। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला इंग्लिश जमत नाही बाबा आणि मग मी काय करू, मी पोलीस होणार नाही रे, मला इंग्लिश जमत नाही। अरे बाबा, पोलीस भरतीला इंग्रजी हा विषयच नाही। काय म्हणा मास्तर? अबे पोलीस भरतीला इंग्रजी हा विषय येतच नाही, मग तुला इंग्रजी जमण्याचा काही प्रश्नच राहिला नाही। मला माहितीये मास्तर सांगायचा राम इट इज द मँगो, पहिलीला तेच राम इट इज द मँगो, 10वीला तेच राम इट इज द मँगो। अरे बाबा, आपल्याला इथं ते पाहिजे ना, इथं पोलीस भरतीसाठी इंग्रजी नाही, मग पोलीस भरतीला विषय कोणते चाल पाहूया। आपल्याला 100 गुणांचा पेपर, 100 प्रश्न आणि विषय कोणते पाय बाब्या। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाब्या तुला पोलीस भरतीला पहिला विषय सामान्य ज्ञान। पोलीस भरतीचा पहिला विषय कोणता? सामान्य ज्ञान। सर्वात प्रथम तुला सामान्य ज्ञान त्याला तू जनरल स्टडी म्हणतो, जनरल नॉलेज पण म्हणतो।
जीके. तर विद्यार्थी मित्रांनो 25 प्रश्न 25 गुणांसाठी. सामान्य ज्ञानचे किती प्रश्न आहे बघा? 25 प्रश्न 25 गुणांसाठी. त्याच्यानंतरला गणित 25 प्रश्न 25 गुणांसाठी. 25 प्रश्न 25 गुणांसाठी. त्याच्यानंतरला मराठी 25 प्रश्न 25 गुणांसाठी आणि बुद्धिमत्ता 25 प्रश्न 25 गुणांसाठी. अशा पद्धतीने आपल्या पेपरचं स्वरूप राहील बघा. आणि सर्वात महत्वाचं, आपण थोड्या दिवसात रेकॉर्डेड कोर्स सुद्धा काय करत आहोत? सुरू करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न 25 गुणांसाठी, गणिताचे 25 प्रश्न 25 गुणांसाठी, मराठीचे सुद्धा 25 प्रश्न 25 गुणांसाठी आणि बघा बुद्धिमत्ताचे सुद्धा 25 प्रश्न 25 गुणांसाठी. आता राहिला विषय फक्त निगेटिव्ह मार्किंगचा. तर पोलीस भरतीला एक प्रश्न 1 मार्काला आहे बघा. आपल्याला तुला सांगितलं मी किती प्रश्न आहे? 100. गुण किती? 100. म्हणजे एक प्रश्न किती मार्काला आहे पोलीस भरतीला? 1 मार्काला. एक प्रश्न बरोबर आला, 1 मार्क पडलं, खातं खोललं. एक प्रश्न 1 मार्काला, 100 प्रश्न 100 मार्काला. मग बघा या पोलीस भरतीमध्ये ना तुला निगेटिव्ह सिस्टीम नाहीये बघा. मायनस सिस्टीम पोलीस भरतीला नाही. तुझे किती चुकू दे तो हे मार्क मायनस होत नाही. पण हा जो प्रश्न चुकला त्याचे मार्क तुला भेटणार नाही. मग त्यासाठी बारीक बारीक अभ्यास करायचा बाब्या. ओके. आणि जर तो हा लयच अभ्यास कच्चा असेल तर या आमच्या श्रामपूर मध्ये बाब्या तो हा पुरेपूर अभ्यास करून देतो बाब्या 3 महिन्यात. ओके. तर काय बाब्या? निगेटिव्ह सिस्टीम नाही पोलीस भरतीला. पोलीस भरतीला निगेटिव्ह सिस्टीम नाही. तर मग चाल, पोलीस भरतीचे पुस्तक कोणते कोणते तुला वापरायचे पुस्तक, मग या पुस्तकाचं तुला पुढे स्पष्टीकरण देणार. पोलीस भरतीचे पुस्तक कोणते कोणते वापरायचे? तर बाब्या सर्वात प्रथम म्हणजे पोलीस भरतीचा जो महत्वाचा विषय, ज्याच्यात तुला हक्काचे मार्क आहे, तो म्हणजे तो हा मराठीचा विषय. तो हा कोणता विषय बाब्या? मराठीचा विषय. मराठीसाठी बाब्या तुला बाब्या बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक घ्यावं लागेल बाब्या. कोणाचं? शिंदे सरांचं पुस्तक. मराठीसाठी शिंदे सरांचं पुस्तक वापर बाब्या. अत्यंत उत्कृष्ट असं ते पुस्तक आहे बाब्या. तो ह्यासाठी पोलीस भरतीसाठी लय भारी ना भाऊ. काय लय भारी ना बाब्या. आणि म्हणून तू मराठीसाठी शिंदे सरांचं पुस्तक वापर. गणितासाठी ना बाब्या तू मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स घे. कोणतं? मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स किंवा फास्ट ट्रॅकचं बुक घे. कोणतं? फास्ट ट्रॅक्स घे. अशा पद्धतीने तू गणिताचं पुस्तक वापर. त्याच्यानंतर मित्रा तू बुद्धिमत्तेसाठी फास्ट ट्रॅक हे पुस्तक वापरलं तरी चालेल, अंकलंगीचं वापरलं तरी चालेल. त्याच्यानंतरला तुला प्रश्नसंच घ्यावी लागेल बाब्या. एकतर 35,000 घे किंवा 572 घे. पण मी सांगेल बाब्या 35,000च घे, जास्त सराव होतोय ना. मग तुला प्रश्नसंच घ्यावं लागेल बाब्या. अशा पद्धतीने तुला पोलीस भरतीचे पुस्तक वापरायचे बाब्या. आणि मग बाब्या आपल्या सामान्य ज्ञान जो 25 मार्काला आहे त्या सामान्य ज्ञान मध्ये तुला कोणते कोणते टॉपिक अभ्यासायचे ते मी आज तुझ्यापाशी घेऊन आलो. तर चला टपाटप आपले व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पाय सामान्य ज्ञान मध्ये 25 मार्कापैकी तुला कमीत कमी 5 ते 7 मार्क बाब्या. 5 ते 7 मार्क इथं पडते. कसे सांगतो ते महाराष्ट्राच्या आपल्या सामान्य ज्ञानच्या 19 सिलेबस पैकी 5 ते 7 मार्क तुझे भूगोलात कसे रडले ते तुला सांगणार बाब्या. तर चाल मग तुला पहिला पॉइंट आहे बाब्या. पहिला पॉइंट आहे महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल. तर बाब्या यवाय महाराष्ट्राचा भूगोल बाब्या. महाराष्ट्राचा भूगोलाचा अभ्यास करत असताना महाराष्ट्राच्या भूगोलचा अभ्यास करत असताना सर्वात जास्त तो भर द्यायचा तो ह्या जिल्ह्यावर. मग तू कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरणार आहे? तू कोणत्या जिल्ह्यात पोलिसाचा फॉर्म भरणार आहे? जर तू नगर जिल्ह्यात फॉर्म भरत असेल बाब्या, तर पाय तुला एकाच जिल्ह्याची माहिती मी पटापटा सांगतो आणि तू ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरणार त्याची माहिती अशी पटापट पाठ करायची बाब्या. तर तू जर नगर जिल्ह्यात फॉर्म भरला तर बाब्या यवाय बाब्या तुला क्वेश्चन पडतोय 2017चा पेपर उचल रे नगरचा.
2017चा पेपर उचकून पाय. काय महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. रंधा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? रंधा धबधबा नगर जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई. ए बाब्या, महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे बाब्या कळसुबाई. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून त्याची उंची बाब्या 1640 मीटर. किती उंची आहे? 1640 मीटर. ते महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे बाब्या? अहमदनगर मध्ये आहे. त्याच्यानंतर मुळा धरण. मुळा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे बाब्या? कोणत्या तालुक्यात आहे बाब्या? मुळा धरण अहमदनगर जिल्हा राहुरी तालुक्यात आहे बाब्या. राहुरी तालुक्यात आहे बाब्या. त्याच्यानंतर तुला बाब्या, त्याच्यानंतर अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती? अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके आहेत बाब्या. किती? 14. त्याच्यानंतरला शिर्डी हे धार्मिक ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे बाब्या? शिर्डी हे धार्मिक 2017चा क्वेश्चन आहे नगरचा. असे तुला तोह्या जिल्ह्यात काय करायचे? पाठ करायचे. शिर्डी हे धार्मिक ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे बाब्या? सांग बरं कमेंट मध्ये उत्तर. मला माहिती तुला नाही सांगता येणार बाब्या. तर शिर्डी हे धार्मिक ठिकाण कोणत्याच नदीच्या काठी नाही. गोदावरी उत्तर देत बसू नको. शिर्डी हे धार्मिक ठिकाण गोदावरी नदीच्या काठी येत नाही. गोदावरी नदीच्या काठी जनार्दन स्वामी. त्याच्यानंतरला पुणतंबा नेवासा हे नगर मधले धार्मिक ठिकाण आहे बाब्या. शिर्डी धार्मिक ठिकाण गोदावरी नदीच्या काठी नाही. त्याच्यानंतरला अहमदनगर शहराची स्थापना कोणी केली? निजाम अहमद शाह यांनी केली. अहमदनगर किल्ला कोणी जिंकला होता? चांद बीबी यांनी जिंकला होता बाब्या. अशा पद्धतीने बाय तुला अजून एक काय, तर आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना बाब्या. आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना बाब्या कुठं आहे? तर आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना आहे बाब्या प्रवरा नदीच्या काठी बसलेलं हे छोटासा गाव प्रवरानगर येथे 1949 मध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि धनंजयराव गडगिळ यांनी दोघांनी मिळून आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना आपल्या अहमदनगर मध्ये सुरू केलेला आहे बाब्या. अशा पद्धतीने त्याच्यानंतरला महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना बाब्या हरेगाव हे महाराष्ट्रातील पहिलं साखर कारखान्याचं ठिकाण आहे बाब्या. त्याच्यानंतरला बाब्या तुला काय क्वेश्चन पडतो बा जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी थंड हवेचं ठिकाण आहे ते पाठ कर बाब्या. भंडारदरा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे बाब्या? ते सुद्धा अहमदनगर मध्ये आहे. असा प्रत्येक जिल्ह्याचा तुला अभ्यास करायचा बाब्या बारीक. आणि तू ज्या जिल्ह्यात फॉर्म भरशील, समजा तू मुंबई जिल्ह्यात फॉर्म भरला, मुंबईसाठी फॉर्म भरला बाब्या, मुंबईसाठी फॉर्म भरला तर बाब्या तुला मुंबईची सर्व माहिती असायला पाहिजे. मुंबई या शहरामध्ये खालीलपैकी कोणत्या देवीचं धार्मिक ठिकाण आणि गेटवे ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली, ते कुठं आहे, कोणाच्या स्वागतासाठी ती स्थापना झाली? गेटवे ऑफ इंडिया बाब्या पहाय बाब्या तोह्या माहितीसाठी सांगतोय. जॉर्ज पंचम नावाचा व्यक्ती भारतात आलाय बाब्या. कोण? जॉर्ज पंचम नावाचा व्यक्ती भारतात आला. जॉर्ज पंचमच्या स्वागतासाठी 1911 मध्ये गेटवे ऑफ इंडियाची स्थापना केली बाब्या. गेटवे ऑफ इंडिया काय झालाय? स्थापन झालाय बाब्या. गेटवे ऑफ इंडिया पुढं त्याच्या स्वागतासाठी मुंबईला कुठे स्थापन झालंय बाब्या? मुंबईला. भारताचं प्रवेशद्वार म्हणून आपण तिथं काय करतोय? ओळखतोय. ओके. तर बाब्या अशा पद्धतीने तुला कशाची अभ्यास करायचा आहे? जिल्ह्याचा. आणि बाब्या तुझ्या जिल्ह्यामध्ये तुला 2 मार्क दडलेत बाब्या. किती? 2 ते 3 मार्क तुला त्या जिल्ह्यात दडलेले आहेत, म्हणून त्याचा अभ्यास तू बारीक कर. 2 ते 3 मार्क तुला त्या जिल्ह्यात पडणार आहे. कुठं? ज्या जिल्ह्याचा तू फॉर्म भरशील
तिथं, म्हणून तुला त्याचा बारीक बारीक अभ्यास करावा लागेल. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये तुला काय अभ्यासायचंय बघूया. तर महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये तुला पहिलाच पॉइंट आठवायचा अभ्यासायचा बघा. महाराष्ट्र राज्य स्थापना किंवा निर्मिती. महाराष्ट्र राज्य निर्मिती स्थान आणि विस्तार. महाराष्ट्र राज्याची निर्मिती, स्थान व विस्तार बघूया. जगात महाराष्ट्र कुठे आहे बघूया. महाराष्ट्र राज्याची निर्मिती, स्थान व विस्तार असा पॉइंट तुला पहिला चॅप्टर अभ्यासायचा आहे बघूया महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये. मग त्यामध्ये बघूया तुला माहित पाहिजे 1 नोव्हेंबर 1956 ला 1 नोव्हेंबर 1956 ला द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याबरोबर आणखी गुजरात या राज्याची निर्मिती झाली. कारण 1 नोव्हेंबर 1956 मध्ये महाराष्ट्र व गुजरात हे दोन राज्य मिळून द्विभाषिक मुंबई राज्याची काय झाली होती बाबा, स्थापना झालेली होती. 1 मे 1960 ला महाराष्ट्र व गुजरात वेगवेगळे राज्य निर्माण झाले. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मग जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली बाबा, तेव्हा महाराष्ट्रात 10 जिल्हे होते. महाराष्ट्र राज्याची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्रात किती जिल्हे होते बाबा, 10 जिल्हे होते. किती जिल्हे होते, 26 जिल्हे होते बाबा. जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्रात जिल्ह्यांची संख्या किती, 26. पण आज रोजी बाबा महाराष्ट्रात एकूण जिल्हे 36. आज रोजी महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती, 36. मग नवीन जिल्हे किती महाराष्ट्रात, 10. महाराष्ट्रात नवीन जिल्हे किती आहेत, 10 आहेत. मग त्यांचा स्थापनेनुसार क्रम पाठ करायचा बाबा. 1981 पर्यंत 26 जिल्हे होते. 1981 ला काय, रत्नागिरी मधून सिंधुदुर्ग वेगळा झाला आणि बघ्या औरंगाबाद मधून जालना वेगळा झाला. त्याच्यानंतर लातूर मधून उस्मानाबाद वेगळा झाला. उस्मानाबादचं धाराशिव नाव केलं. चांद मधून चंद्रपूर आणि काय गडचिरोली, चांदचं नाव चंद्रपूर केलं आणि गडचिरोली वेगळा केला असे बघ्या. आणि नंतर आपला 2014चा आम्हाला सर्वांना माहिती आहे पालघर जिल्हा ठाण्यातून वेगळा झाला. असे बघ्या क्रमाने तुला कोणत्या जिल्ह्यातून कोणता जिल्हा निर्माण केला ते माहित असलं पाहिजे. त्याच्यानंतरला महाराष्ट्राचं स्थान म्हणजे काय, पृथ्वी आपल्या जगामध्ये महाराष्ट्राचं स्थान कुठे आहे तेव्हा ही पृथ्वी आहे. मग त्याच्यामध्ये काय आपलं मध्यभागी काय आहे, अक्षवृत्त आहे बाबा. त्याला सर्वात मोठा अक्षवृत्त असल्यामुळे त्याला म्हणत्या विषुववृत्त. काय म्हणत्या, विषुववृत्त. 0 डिग्रीवरती विषुववृत्त आहे आणि या विषुववृत्ताच्या उत्तरेला आणि हे रेखावृत्ताच्या पूर्वेला असं उत्तर पूर्व गोलार्धात आपला महाराष्ट्र दडलेला आहे आणि ते सुद्धा तुला माहित असलं पाहिजे. महाराष्ट्राच्या विस्तारामध्ये महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती बाबा, अरे बाबा तो इकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, उचल मोबाईल लाव बोल, मोबाईल नंबर घे 307-713. 307-713 मोबाईल नंबर आहे बाबा. 307-713 हा मोबाईल नंबर आहे आपल्या महान असा राष्ट्राचा, महाराष्ट्राचा. आणि बाबा म्हणून आपण म्हणतो महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ किती आहे, 307-713. किती आहे, 307-713 चौरस किलोमीटर हे आपल्या महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ आहे. ते तुला पाठ असलं पाहिजे. सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारं राजस्थान, नंतर मध्य प्रदेश, नंतर आपला महाराष्ट्र. क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र किती आहे बाबा, 3रा आहे. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताचं क्षेत्रफळ 32,87,263. भारत देशाला फोन लावायचा असेल तर मोबाईल नंबर 32,87,263. 32,87,263. त्यापैकी महाराष्ट्राचा वाटा 9.36%. अशा पद्धतीने तुला त्याचा अभ्यास करावा लागेल. त्याच्यानंतरला महाराष्ट्राचा विस्तार आपल्याला पाहिजे. मग महाराष्ट्राचा अक्षवृत्त विस्तार काय, महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार काय, हा पाठ असला पाहिजे. 15, 37, 22, 60, 72, 36, 80, 54 हे सुद्धा तू हा अंश डिग्री मध्ये काय केलं पाहिजे, पाठ केलं पाहिजे. महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहे, किती प्रादेशिक विभाग आहे, सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता, सर्वात मोठा प्रादेशिक विभाग कोणता, हे तो हा पाठ असला पाहिजे. त्याच्यानंतर भूगोलचा दुसरा टॉपिक पुढचा महाराष्ट्राची राजकीय स्थिती तू ही असली पाहिजे.
महाराष्ट्रात महानगरपालिका किती आहे, महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका कोणती, महाराष्ट्रातली शेवटची महानगरपालिका कोणती, अशा पद्धतीने तो हा जो राजकीय विस्तार कटक मंडळे किती आहेत महाराष्ट्रात ते तो हा पाठ असलं पाहिजे. त्याच्यानंतरला बघूया तुला महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ पाठ असले पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत, एकनाथराव शिंदे हे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री आहेत, ते सगळं तो हा पाठ असलं पाहिजे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते, हे सुद्धा तो हा पाठ असलं पाहिजे. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश होते, तर सध्याचे राज्यपाल कोण आहेत हे सुद्धा तो हा पाठ असलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे बाबा तो हा महाराष्ट्राच्या भूगोल मध्ये महाराष्ट्राची नदी प्रणाली. महाराष्ट्र नदी प्रणाली, महाराष्ट्र नदी प्रणालीचा अभ्यास करत असताना बाबा महाराष्ट्र राज्य नदी प्रणालीचा अभ्यास करत असताना बाबा मग त्या नद्यांचे तुला डिवायडेशन करावं लागेल, भाग पाडावं लागेल. 4 भाग पडतील. पहिला भाग महाराष्ट्रातील पूर्व वाहिनी नदी कोणती, महाराष्ट्रातली पश्चिम वाहिनी नदी कोणती, महाराष्ट्रातली दक्षिण वाहिनी नदी कोणती आणि महाराष्ट्रातली उत्तर वाहिनी नदी कोणती, हे तो हा पाठ असलं पाहिजे बाबा. मग पूर्व वाहिनी नदी गोदावरी, भीमा, कृष्णा. महाराष्ट्रातली सर्वात मोठी पूर्व वाहिनी नदी गोदावरी. तुला एका नदीचं शॉर्टकट मध्ये सांगतो, तुला अख्ख्या कोकणातल्या इकडल्या तिकडल्या सगळ्या नद्या कराव्या लागतील बाबा. मग गोदावरी नदीचा उगम झालाय बाबा, कुठं उगम झालाय, त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा उगम झाला. ब्रह्मगिरीच्या टेकड्यावर, ब्रह्मगिरीच्या टेकड्यावर त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा उगम झाला. गोदावरी नदी खाली कोसळली, पूर्वेकडे वाहू लागली, पूर्वेकडे वाहू लागली म्हणून गोदावरी नदी ही पूर्व वाहिनी नदी ओळखली जाते. त्याच्यानंतरला बघूया पाहाय बघा गोदावरी नदीचा उगम जिथे झाला ते ठिकाण ब्रह्मगिरी टेकड्या. मग गोदावरी नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला, ब्रह्मगिरी टेकड्यांवर. त्र्यंबकेश्वरचा अभ्यास करत असताना दर 12 वर्षांना नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा भरतोय. दर 12 वर्षांना महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा भरतोय बाबा, ते तो हा पाठ असलं पाहिजे. हा नाशिक मध्ये नोटा छापायचा कारखाना आहे बाबा. नोटा छापायच्या, नोटा छापून भेटायच्या बाबा. तू जाऊ नको, ते गव्हर्नमेंट करतंय. नाहीतर तू जाशील वहीचे कागद घेऊन आणि म्हणशील वह्या मास्तरने मला सांगितलंय नाशिक मध्ये नोटा छापायचा कारखाना आहे आणि जाशील म्हणतील आम्हाला पण नोटा छापून द्या. बाबा लय वारतीन भाऊ, असं काही कांड तू करू नको. म्हणून नाशिक मध्ये आपण नोटा छापायला जायचं नाही, ते सरकार पाहिजे. कोणतं, केंद्र सरकार. किती छापायच्या, किती वाटायच्या, आपल्याला डोकं लागत नाही. आपल्याला एवढंच, हा त्यांनी एवढ्या जागा दिल्या, आपल्याला त्याच्यात फॉर्म भरायचा आणि आपल्याला पोलीस व्हायचं. आपल्याला काय व्हायचं, पोलीस व्हायचं. अरे बाब्या कोणासाठी सांगतोय, अरे बाबा जाना है तो मैदान में जा, जाना है तो मैदान में जा, कॉलेज कैंपस में क्या रखा है. जाना है तो मैदान में जा, कॉलेज कैंपस में क्या रखा है. अरे दौड़ना है तो दोस्त मैदान में दौड़, लड़कियों के पीछे क्या रखा है. तर चाल बाबा काय, त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा उगम झाला. 668 किलोमीटर महाराष्ट्रात वाहते, 668 किलोमीटर महाराष्ट्रात वाहते आणि मग त्याला जाते बाबा. आणि मग ह्या गोदावरीला येऊन भेटल्या कालवा, शिवना, खाम, दक्षिण पूर्णा, त्याच्यानंतर इकडून आली इंद्रावती. अशा पद्धतीने प्रधाना, प्रवरा, मुळा, बोरा, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, मांजरा, मान अशा गोदावरीच्या काय उपनद्या आहेत. आणि मग या गोदावरी नदीच्या काठावर नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं रे मातीचं धरण आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरीवर सर्वात मोठं मातीचं धरण आहे. त्या धरणाचं नाव गंगापूर धरण आहे. मग मातीचं पहिलं धरण तिथंच आहे ना, मग ते तो हा पाठ असलं पाहिजे. त्याच्यानंतरला गोदावरी नदीच्या काठावर पैठणचं धरण आहे. त्या पैठणच्या धरणाला जायकवाडी. तर बघूया काय म्हटलंय, नाथसागर. पाय बघा आपलं कोणतं पैठणचं धरण,
जायकवाडी धरणाच्या इथे पिण्याच्या पाण्यासाठी जो साठा साचविला जातो त्याला म्हणतात जलाशय, आणि जायकवाडी धरणाच्या जलाशयाचं नाव आहे बघा नाथसागर. असे क्वेश्चन आपल्याला पडतात. जायकवाडी धरण महाराष्ट्रातील सर्वात लांब धरण आहे. कोयना धरण महाराष्ट्रातील सर्वात खोल धरण आहे. तर उजनी धरण महाराष्ट्रातलं अफाट मोठं धरण आहे. उजनी धरण महाराष्ट्रातलं मोठं, कोयना खोल, जायकवाडी लांब. अशा पद्धतीने तुला नदी प्रणालीचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर बघूया, त्याच्यानंतर तुला हवामान, महाराष्ट्रातील हवामानाचा अभ्यास करायचा आहे. मग महाराष्ट्रातील हवामानानुसार किती ऋतू बघूया? 3, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. मग सर्वात जास्त ऊन कुठे, सर्वात जास्त पाऊस आंबोलीला. आंबोली या ठिकाणाला काय म्हणतो आपण तुला माहित पाहिजे. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस वाईला सर्वात कमी पाऊस पडतो. सर्वात जास्त थंडी कुठे असते? धुळ्यामध्ये 2021 मध्ये सर्वाधिक थंडीची नोंद झालेली आहे. हे सर्व पॉइंट तुझे तिथे पाठ असले पाहिजे. त्याच्यानंतर बघूया महाराष्ट्रातील मृदा, तुझी पुढला पॉइंट आहे. महाराष्ट्रातल्या मृदेचा तुला अभ्यास करायचा आहे. मग महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मृदा कुठे आढळते? महाराष्ट्रातील सर्वाधिक मृदा कोणत्या प्रकारची आहे? सर्वात खोल मृदा कोणती? महाराष्ट्र पठारावर कोणती मृदा? कोणत्या मृदेत कोणतं पीक घेतलं जातं? कोणती मृदा कोणत्या खडकापासून तयार होते? खडकापासून वेगळा झालेला जमिनीचा असा भूभाग जो वनस्पती वाढवण्यासाठी काय करतो? मदत करतो. त्याला म्हणते मृदा. त्याच्यानंतर बघूया तुला सर्वात महत्त्वाचा पॉइंट अभ्यासायचा आहे. तो म्हणजे काय? महाराष्ट्रातील वनस्पती आणि तिचे प्रकार, वन व वनांचे प्रकार. तर बघा, वनांचा जिल्हा म्हणून गडचिरोली या जिल्ह्याला ओळखतात. सर्वात कमी वन मुंबई उपनगरमध्ये आहेत. त्यानंतरला पर्सेंटेज नुसार सर्वात कमी वन लातूर मध्ये आहेत. हे तुला माहित असलं पाहिजे. कोणत्या भागात कोणते वने आढळतात हे तुला माहित असलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा तुला सर्वात महत्त्वाचा पॉइंट अभ्यासायचा आहे. तो म्हणजे महाराष्ट्रातील नॅशनल पार्क. भारतातील बघा भारतामधलं पहिलं राष्ट्रीय उद्यान 1937 ला स्थापन झालंय बघा. त्याचं नाव आहे जिम कार्बोनेट राष्ट्रीय उद्यान. जिम कार्बोनेट नॅशनल पार्क हे महाराष्ट्रातील पहिलं नाही, भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. त्याची स्थापना झाली संयुक्त प्रांतात. कुठं झाली? संयुक्त प्रांतात. आता आहे बघा ते उत्तराखंड मध्ये. तसेच महाराष्ट्रामध्ये सहा राष्ट्रीय उद्यान आहेत बघा. ते तो हे पाठ असले पाहिजे. चांदोली राष्ट्रीय उद्यान, नळेगाव राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, पंडित जवाहरलाल नेहरू पेंच राष्ट्रीय उद्यान. अशा पद्धतीने तो हे ते राष्ट्रीय उद्यान काय असले पाहिजे? पाठ असले पाहिजे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील तुला वेगळा प्रकल्प पाठ करायचे आहेत बघा. नवीन वेगळा प्रकल्पाची घोषणा झाली ते तुला माहित असलं पाहिजे. त्याच्यानंतरला महाराष्ट्रातले अभयारण्य तुला पाठ करायचे. महाराष्ट्रातील सर्वात मोठं अभयारण्य कोणतं? महाराष्ट्राच्या कोणत्या भागात कोणते अभयारण्य आढळतात हे सर्व तुला पाठ करायचे बघा. त्याच्यानंतरला महाराष्ट्राची लोकसंख्या तुला अभ्यासायची बघा. सर्वात महत्त्वाचं आपण लोकसंख्या चॅप्टरवर एक व्हिडिओ ऑलरेडी युट्यूबला अपलोड केलेला आहे, पाहून घे बघा. अशा पद्धतीने तुला भूगोलचा अभ्यास करायचा आहे. महाराष्ट्राच्या नंतर तुला भारताच्या भूगोलमध्ये काय अभ्यासायचंय हे बघा. तुला प्रत्येक राज्याची राजधानी पाठ असली पाहिजे. राज्य राजधानी तुला अभ्यासायची. त्याच्यानंतरला राज्य मुख्यमंत्री, राज्यपाल, प्रत्येक राज्याचं नृत्य, प्रत्येक राज्याचं राज्यपक्षी, राज्यपाली हे सगळं तुला काय करायचंय? अभ्यासायचंय. त्याच्यानंतरला भारताच्या भूगोलमध्ये भारताची लोकसंख्या तुला अभ्यास. भारताच्या नदी तुला अभ्यासायच्या. भारतातील सर्वात मोठी नदी गंगा आहे. गंगा नदी कुठे उगम पावते? गंगा नदी कोणत्या 2 नद्यांपासून तयार होते? तुला अभ्यासायचंय बघा. अलकनंदा आणि भगीरथ यांचा देवप्रयाग येथे संगम झाला, तिथून तयार झाली तुझी उत्तराखंड मध्ये गंगा नदी. गंगा नदीची हुबळी ही काय वितरिका आहेत. गंगा नदी जगातील सर्वात सुंदर असं सुंदरबन बेटापाशी जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते.
ते तुहा पाठ असलं पाहिजे. अशा पद्धतीने तुला काय भारताच्या भूगोलचा अभ्यास करायचा आहे. जगाच्या भूगोलचा अभ्यास करताना तुला फक्त ग्रह तारे अभ्यासायचे, ग्रह तारे अभ्यासायचे. जगात सर्वाधिक क्षेत्रफळाचा देश कोणता? भारत. कितवा? जगात सर्वाधिक लोकसंख्या चीन मध्ये, भारतात दुसरा क्रमांक. सर्वात छोटा देश कोणता? काही देशांचे तुला जे करंटला अपडेट देश होते त्यांच्या राजधानी काही देशांमध्ये आता ब्रिटनचे भारतीय वंशाचे व्यक्ती तिथे पंतप्रधान झाले असं तुला ते माहित असलं पाहिजे. जास्त तुला डोकं लावायचं नाही. त्याच्यानंतरला सर्वात महत्त्वाचा आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास तुला अभ्यासायचा आहे बाब्या. मग याचा अभ्यास करत असताना तुला सर्वात प्रथम पाहाय बाब्या इतिहासाचा जनक कोण तो माहित असला पाहिजे. हेरोडोटस हे इतिहासाचे जनक म्हणून ओळखले जातात. हिकेटियस हे भूगोलचे जनक आहेत तर हेरोडोटस हे इतिहासाचे जनक आहे. इतिहासाचा अभ्यास करताना तो सुरुवात करायची 1452 पासून. 1452 ला काय झालंय आपल्याला माहिती आहे. अफगाणिस्तानच्या तिथलं काय शहर इस्तुमल शहराची काय झाला पूर्वेकडे येणारा रस्ता रोखलाय आणि मग इकडले युरोपियन देश भारताकडे रस्ता शोधण्याच्या मार्गावर होते बघा. मग ते तुला अभ्यासायचं आहे. मग आपल्याला माहितीये काय कोलंबस इकडे गेला त्याने दक्षिण अमेरिका त्याच्या पाठीमागे दक्षिण अमेरिकेचा शोध लावला. वास्को दी गामा आशियाच्या भूशहराला वळसा घालून पुलिकत या बंदरात आला. कुठे आला? केरळमध्ये पुलिकत बंदरात आला. तिथे त्यालाच स्वागत राजा झामोरीनने केलं आणि मग भारताचा समुद्रामार्गे शोध लावला तो वास्को दी गामानं. वास्को दी गामा हा होता पोर्तुगीज. तो आला 21 मे 1498 ला. कोण? वास्को दी गामा. त्याच्यानंतर आले मग 1600 काय सर्वात प्रथम आले पोर्तुगीज, नंतर आले डच, मग आले इंग्रज, मग आले फ्रेंच आले बघ्या. मग पोर्तुगीज आले कधी? 1498 ला. डच आले कधी? 1602 ला. इंग्रज आले कधी? 1608 ला. फ्रेंच आले कधी? 1664 ला. 1664 ला बघा. अशा पद्धतीने तुला माहित असलं पाहिजे. मग पोर्तुगीजांनी त्यांच्या वसाहती पुढे स्थापन केल्या. डचांनी पुढे, इंग्रजांनी पुढे, फ्रेंचांनी पुढे. मग इंग्रज 1608 ला इंग्रज भारतात आले. तेव्हा सर्वात प्रथम कोणता इंग्रज अधिकारी भारतात आलता ते तो हा पाठ असला पाहिजे. जॉर्ज पंचम. जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा मुघल बादशाह जहांगीर होता. हे तो हा पाठ असला पाहिजे. मग इंग्रज भारतात आले बघा आणि मग तुला इंग्रजांचा काय काय अभ्यास करायचा ते पाय. पहिलं बघा इंग्रज भारतात आले 1608 ला. 31 डिसेंबर 1600 रोजी राणी एलिझाबेथ यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. 31 डिसेंबर 1600 ला राणी एलिझाबेथ यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली बघा. आणि त्यांना काय बघा तर 15 वर्षाची सनद देऊन तुम्ही पूर्वेकडे व्यापार करायला जा म्हणून काय केली? परवानगी दिली. आणि मग बघा पहाय 1608 ला पहिला इंग्रज अधिकारी भारतात आला. कोण तो सांगितलं तुला? कॅप्टन हॅकिंग्स. 1608 ला पहिला इंग्रज भारतात आला कॅप्टन हॅकिंग्स. कॅप्टन कोण होता? कॅप्टन हॅकिंग्स 1608 ला बघा भारतात आला. कॅप्टन हॅकिंग्सने 1608 ला भारतात आल्यानंतर जहांगीर कडून परमिशन घेतली. 1613 ला सुरत येथे पहिली वखार स्थापन केली बघा. पाय बघा स्वालीचे युद्ध झाले 1612 ला. पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्यात 1612 ला स्वालीचे युद्ध झाले. त्या युद्धामध्ये इंग्रजांनी पोर्तुगीजांचा पूर्णपणे पराभव केला. बादशाह घाबरला आणि बघा इंग्रजांनी टपकन सुरत येथे आपली पहिली वखार स्थापन केली. तर मित्रांनो त्यानंतर काय झालं बघा. तारीख होती 23 जून 1757. 23 जून 1757 इंग्रजांनी भारतामध्ये केलेलं निर्णायक युद्ध होतं हे. 23 जून 1757 एक महत्त्वाचं युद्ध झालं. त्याचं नाव होतं प्लासीचे युद्ध. प्लासीचे युद्ध कधी झाले बाबा? 23 जून 1757 ला. मग त्या प्लासीच्या युद्धाची माहिती तुला घेतली पाहिजे. प्लासीचं युद्ध झालं दोघांमध्ये. इंग्रज अधिकारी बीसी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी होता. त्याचं नाव होतं रॉबर्ट क्लाइव्ह. काय नाव होतं बाबा? रॉबर्ट क्लाइव्ह आणि बाबा बंगालचा नवाब
सिराजुद्दौला, बंगालचा नवाब सिराजुद्दौला, बंगालचा नवाब सिराजुद्दौला यांच्यामध्ये हे युद्ध झालं. कधी 23 जून 1757 ला प्लासीचं युद्ध झालं. आणि या सिराजुद्दौलाचा सेनापती होता मीर जाफर. मीर जाफरने फितुरी केली. मीर जाफरने काय केली बाब्या? फितुरी केली. आणि मीर जाफरने नवाब आपला रॉबर्ट क्लाइव्हला साथ दिली. रॉबर्ट क्लाइव्हला साथ दिली आणि सिराजुद्दौलाचा पराभव झाला. सिराजुद्दौलाचा पराभव झाला 1757 च्या युद्धात. आणि बाब्या बंगालवर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपला अधिकार प्राप्त केला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी बंगाल पूर्णपणे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या नियंत्रणाखाली आलं. आणि बब्या झालं काय? आणि नवाब बनला बंगालचा नवाब मीर जाफर. कोण बनला? मीर जाफर बनला बाब्या. आणि त्याच्यानंतरला 22 ऑक्टोबर 1764 ला परत युद्ध झालं. पण हा जो रॉबर्ट क्लाइव्ह होता ना, या रॉबर्ट क्लाइव्हने प्लासीचं युद्ध जिंकल्यामुळे आणि बंगाल ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रांतात आणल्यामुळे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या नियंत्रणाखाली आणल्यामुळे या रॉबर्ट क्लाइव्हला बंगालचा गव्हर्नर बनवले. बंगालचा काय बनला? हा गव्हर्नर बनला बाब्या. आणि हे यासाठी लय महत्त्वाचं आहे. बंगालचा पहिला गव्हर्नर कोण? रॉबर्ट क्लाइव्ह. आता झालं काय? 22 ऑक्टोबर 1764 ला बंगालचा नवाब होता बाब्या मीर कासिम. मीर जाफरचा जावई मीर कासिम. मीर जाफर 1760 पर्यंत नवाब होता. 1760 ला मीर जाफरची उचल मागणी केली. मीर कासिमला नवाब बनवलं जावयाला. सासरा गेला जावई आला. मीर कासिम त्याच्यानंतरला मुघल बादशाह आणि त्याच्यानंतरला अयोध्याचा नवाब सुजाउद्दौला तोच जो 1761 च्या पानिपत युद्धामध्ये ज्याच्या बाजूने असेल तो 1761 चं पानिपत युद्ध जिंकल अशी घोषणा झाली होती. 1761 चं तिसरं पानिपत युद्ध मराठे आणि अहमद शाह अब्दाली यांच्यात झालं होतं. ते तुला माहित असलं पाहिजे. सुजाउद्दौला काय बाबा हे तिघ आणि एकूण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने या तिघांचा पराभव केला. आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने अवध काय मुघल बादशाह सुद्धा त्यांच्या काळाला नियंत्रणाखाली आला. त्याच्यानंतर पुढे काय झालं बाबा? तर आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा प्रसार वाढत गेला. आणि या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी बीईसी वर नियंत्रण ठेवण्यासाठी बाबा 1773 चा पहिला कायदा तयार करण्यात आला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात केलेला पहिला कायदा आहे बाबा 1773 चा रेग्युलेटिंग्स ऍक्ट 1773 चा हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पहिला कायदा. आणि जेव्हा कायदा झाला तेव्हा बंगालचा गव्हर्नर होता वॉरेन भात. त्याचं नाव होतं बाबा वॉरेन हेस्टिंग्स. वॉरेन भात म्हणजे काय? वॉरेन हेस्टिंग्स हा बंगालचा तवाचा गव्हर्नर होता बाबा. वॉरेन हेस्टिंग्सचं काय झालं पाय? वॉरेन हेस्टिंग्स 1773 च्या कायद्यानुसार त्याला बंगालचा गव्हर्नर वरून एक पदवी धारण केली. बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. मग बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? वॉरेन हेस्टिंग. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग. 1773 च्या कायद्यानुसार 1774 ला वॉरेन हेस्टिंगने कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली. तेव्हा इंग्रज अधिकाऱ्याची भारतातली राजधानी होती कलकत्ता. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातली राजधानी काय होती? कलकत्ता. सर्वोच्च न्यायालय स्थापन झालं. आणि बब्या सर्वोच्च न्यायालय स्थापन झालं. आणि बब्या तिथून पुढे बब्या काय झालं पाय? वेगवेगळे कायदे तयार करण्याची घोषणा झाली. 1781 चा कायदा आला, 1784 चा आला, 1786 चा आला. त्याच्यानंतर 1793 चा कायदा आला बब्या. पहिला सनदी कायदा हे सगळे तुला करायचे. 1793 चा आला. त्याच्यानंतर 1813 चा कायदा आला. त्याच्यानंतर 1833 चा कायदा आला. 1833 च्या कायद्यानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील व्यापार बंद केला. सगळे कायदे तुला करायचे. मी तुला फक्त सांगतोय अभ्यास कसा करायचा आहे. 1833 ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार बंद झाला बाब्या. भारतातला व्यापार पूर्ण काय झाला? बंद झाला. कधी? 1833 ला.
भारतातला व्यापार बंद झाला तेव्हा 1833 ला गव्हर्नर होता, बंगालमध्ये गव्हर्नर होता विल्यम बेंटिंक्स. हेच ते विल्यम बेंटिंक्स ज्यांनी 1828 मध्ये राजाराम मोहन राय यांच्या आवेदनानुसार भारतातली सती प्रथा बंद केली होती. राजाराम मोहन रॉय हे शाहू महाराजांचे वकील म्हणून पुढे गेलते बाबा, इंग्लंडला गेलते. आता इंग्लंडला भारतातून पहिला इंग्रजी शिक्षण, इंग्रजी काय म्हणतो आपण ज्याला इंग्रजीची जाणकारी होती, इंग्रजी शिकलेला व्यक्ती होता, ते होते राजाराम मोहन रॉय. भारतातून पहिले इंग्रजी शिक्षण घेतलेले व्यक्ती जे ब्रिटनला गेले त्यांचं नाव होतं राजाराम मोहन रॉय. व्यापार बंद झाला आणि बाब्या ह्याच विल्यम बेंटिंकने भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात केली. कोणी? विल्यम बेंटिंकने. या विल्यम बेंटिंकने पूर्णपणे भारतावर कब्जा केला, म्हणून यांना भारताचे पहिले गव्हर्नर म्हटलं. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? भारताचे पहिले गव्हर्नर जनरल ठरले विल्यम बेंटिंक. त्याच्यानंतर बाबा 1848 ला भारतामध्ये तुफानी आली. 1848 मध्ये भारतामध्ये तुफानी आली. त्या तुफानीचं नाव होतं डल होता पण लय हौशी होता बाब्या. कोण होता? डल होता पण लय हौशी होता बाब्या. डल हौशी भारतात कधी आला? 1848 मध्ये. डल होता लय हौशी होता. त्या हौशीने काय केलं पाय, भारत खालसा करण्याचं धोरण लागू केलं, भारतावर कब्जा केला. भारतातील अनेक संस्थानिक खाल्ले नाही बाब्या, काय केले? आपल्या नियंत्रणाखाली घेतले. खाल्ले म्हणजे नियंत्रणाखाली आणले बाब्या. आणि बाब्या याच लॉर्ड डल हौसीच्या उत्कट धोरणांमुळे बाब्या भारत पूर्णपणे पेटून उठला. 1853 ला त्यानं भारतात 16 एप्रिल 1853 ला त्यानं भारतात बिना बैलाची गाडी धावली. भारतामध्ये बिना बैलाची गाडी धावली बाब्या. तिचं नाव रेल्वे. भारताचे लोक म्हणायचे भारतात बिना बैलाची गाडी धावली 16 एप्रिल 1853 ला. पाय कुठून कुठं धावली? ठाणे ते पोरबंदर किंवा ठाणे ते मुंबई ते ठाणे दरम्यान. जवाय बाब्या 34 किमी अंतरावर साहेब सुलतान आणि सिंधू हे तीन इंजिन, साहेब, सुलतान आणि सिंधू हे तीन इंजिन असणारी रेल्वे भारतात धावली. कधी बाब्या? 1853 ला. कुणी धावली? डल हौसीने. भारतातील रेल्वेचा जनक कोण? डल हौसी. किती किमी अंतर होतं बाब्या? 34 किमी अंतर होतं. 400 लोक होते, 14 डबे होते. ओके बाब्या, ते लक्षात ठेव. आणि मग 1854 ला डल हौसीच्या काळात भारतामध्ये वुडचा खलिता आला. वुडचा म्हणजे उडत आलेला नाही, तिथला शिक्षण मंत्री वुड, त्याचा खलिता आला. त्या खलित्यामध्ये होतं भारतात शिक्षणाचा जर तुम्हाला प्रचार प्रसार करायचा असेल तर त्यासाठी विद्यापीठ स्थापन करावं. आणि बाबा कलकत्ता येथे भारतातील पहिलं विद्यापीठ स्थापन झालं. त्यानंतरला मद्रासला, त्यानंतरला आपलं मुंबईला, असे भारतात पहिले 3 विद्यापीठ स्थापन झाले बाबा. लॉर्ड डल हौसी गेला, कॅनिंग आला. कॅनिंग नावाचा व्यक्ती भारतात गव्हर्नर म्हणून आला 1856 मध्ये. लॉर्ड केनिंग नावाचा व्यक्ती भारतामध्ये गव्हर्नर म्हणून आला 1856 मध्ये. आणि बब्या 1857 ला लय मोठा विद्रोह झाला. काय झालं तर नवीन बंदूक आलती बाब्या, आणि ह्या बंदुकीला बाब्या काय आहे? या बंदुकीला काडतूस होते. गोळ्यांना काय होते? काडतूस होते. त्या काडतुसाला गाय व सुवर म्हणजे डुक्कर, गाय व सुवरची चरबी लावलेली होती. यानुसार ते युद्ध मोकार पेटलं बाब्या. मंगल पांडेंनी एका अधिकाऱ्यावर गोळी झाडली. झाडल्यामुळे मंगल पांड्यांना 8 एप्रिल 1857 मध्ये फाशीची शिक्षा झाली. काही साथीदारांना अटक केली. 31 मे 1857 उठावाची तारीख निश्चित झाली. पण त्याच आधी उठाव झाला. कधी? 10 मे 1857 ला भारतात उठावाला सुरुवात झाली. आणि तारीख होती 31 मे 1857 ठरली होती. उठावाला सुरुवात झाली 10 मे 1857. बाजरीची भाकर आणि कमळाचं फुल हे उठावाचं प्रतीक ठरलं. आणि बाब्या मोठा उठाव झाला. 1857 च्या उठावाची पहिला बळी मंगल पांडे, तर 1857 च्या उठावाचे शेवटचे बळी आपले तात्या टोपे होते बाब्या. राणी लक्ष्मीबाई झाशी येथून लढल्या.
त्याच्यानंतरला 1857च्या उठावात मीर आपला कोण म्हणतो नवाब आपला मुगल बादशाह जफर कितना बेनसीब है खुद के लिए, कितना बेनसीब है खुद के लिए, 2 गज जमीन ना मिली तुझे तेरे प्रांत में का असा जफर मुगल बादशाह शेवटचा मुगल बादशाह जफर बघा त्या 1857च्या प्रमुख नेता होता. प्रमुख काय होता नेता होता. मेरठ येथून 1857च्या उठावाला काय झाली सुरुवात झाली. 1857च्या उठावावर 1907 मध्ये स्वातंत्र्य सावरकरांनी कोणतं पुस्तक लिहिलंय ते तुम्ही कमेंट मध्ये कळवा. ओके तर विद्यार्थी मित्रांनो 1857चा उठाव झाला. राणीचा जाहीरनामाला 1 नोव्हेंबर 1858 ला लॉर्ड कॅनिंगने अहलाबाद दरबारात जाहीरनामा वाचून दाखवला आणि 1858चा कायदा झाला. 1858च्या कायद्यानुसार भारतातील लोकांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे त्यांना नोकऱ्या दिल्या जातील. स्वातंत्र्य समर नावाचं त्या ग्रंथाचं होतं. ओके 1858 मध्ये 1 नोव्हेंबर 1858 ला राणीचा जाहीरनामा आला. भारतातील लोकांना त्यांच्या शिक्षणानुसार नोकऱ्या दिल्या जातील. आणि बघा तो जाहीरनामा ज्या व्यक्तीने 1857च्या वेळेस जो गव्हर्नर जे होता तो व्यक्ती भारताचा गव्हर्नर जनरल कॅनिंग त्या व्यक्तीला 1858च्या कायद्यानुसार एक पदवी धारण झाली. त्या पदवीचं नाव होतं काय व्हाईसरॉय आणि 1858 ला भारताचा व्हाईसरॉय ठरला. कोण लॉर्ड कॅनिंग. भारतातील पहिला व्हाईसरॉय कोण होता लॉर्ड कॅनिंग. त्याच्यानंतर बघा 1862 मध्ये कलकत्ता येथे पहिलं उच्चालय स्थापन झालं, उच्च न्यायालय स्थापन झालं. 1861 चा उच्च न्यायालय कायदा झाला. 1862 मध्ये कलकत्त्यात उच्च न्यायालय स्थापन झालं. 1872 मध्ये लोकसंख्या जनगणनेला सुरुवात केली. लॉर्ड मिओने गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय कोण लॉर्ड मिओने. 1885 मध्ये डफरीनच्या काळात काँग्रेसची स्थापना झाली. स्थापना झाली कधी 1885 ला. त्याच्यानंतरला 1905 ला बघा आपल्या सर्वांना माहिती काय आला बंगालची फाळणीची घोषणा कर्जनने केली. लॉर्ड कर्जनने 1905 ला शिमल्यावरून बंगालच्या फाळणीची घोषणा केली. 1906 ला मुस्लिम लीगची स्थापना झाली. बघा 1906 ला मुस्लिम लीगची स्थापना झाली ढाक्याला. त्याच्यानंतर बघा 1909 चा मॉर्लो मिंटो सुधारणा कायदा आला. 1911 मध्ये जॉर्ज पंचम भारतात आला. दिल्ली भारताची राजधानी बनली. 1919 चा मॅन्टेग्यू ट्रान्सपोर्ट सुधारणा कायदा काळा कायदा आला. बघा त्याच्यानंतरला बघा 1935 चा कायदा आला भारत सुशासन कायदा भारताचं कल्याण करण्यासाठी. आणि बघा त्याच्यानंतरला काय बघा तर सर्वात महत्त्वाचं 18 जुलै 1947 ला भारत स्वातंत्र्य कायदा तयार झाला. अशा पद्धतीने बघा तुला हा इतिहास अभ्यासायचा आहे. हा फक्त इतिहास इंग्रजांचा झाला. त्याच्यानंतर आहे बघा तुला पानिपत युद्ध अभ्यासायचे. तुला बघा 1526 मध्ये झालेलं पहिलं पानिपत युद्ध अभ्यासायचे. पहिले पानिपत युद्ध 1526 मध्ये झाले. कोणामध्ये झाले काय मुघल बादशाह बाबर आणि कोण इब्राहिम लोधी यांच्यात हे युद्ध झालं. इब्राहिम लोधीचा बाबरने पराभव केला. मुघल सत्तेची स्थापना केली. 1530 मध्ये याचा काय झाला मृत्यू झाला. हुमायूं गादीवर बसला. बाबरची कबर काबूलला होती. हुमायूंचा 1540 मध्ये युद्धात घाघरा युद्धामध्ये काय झाला शेरशाह सुरी ज्याने भारतात रुपया सुरू केला, ज्याने भारतात ग्रँड ट्रँक रोडची स्थापना केली. जीटी रोड त्याला आपण म्हणतो कलकत्ता ते दिल्ली ग्रँड ट्रँक रोडची शेरशाह सुरीने स्थापना केली. तो नॅशनल हायवे नंबर 1 म्हणून ओळखला गेला. त्या शेरशाह सुरीने हुमायूंचा पराभव केला. हुमायूं काबूलला पळून गेला. 1530 ते 1555 पर्यंत कोणी तर सुरी घराण्याने दिल्लीवर कब्जा केला. 1555 ला हुमायूं परत आला. 1555 च्या युद्धामध्ये हुमायूंने सुरी घराण्याचा पराभव केला. हुमायूंने परत मुघल सत्तेची दुसऱ्यांदा स्थापना केली. 1556 ला दुसरं पानिपत युद्ध झालं. अकबर आणि हेमचंद्र विक्रमादित्य यांच्यात युद्ध झालं. हेमचंद्र विक्रमादित्य हिंदू सम्राट त्यांच्या डोळ्यात बाण लागल्यामुळे त्यांचा पराभव झाला. आणि बघा अकबर गादीवर बसला. 1605 पर्यंत. 1605 ला बघा जहांगीर गादीवर बसला. 1927-28 पर्यंत 1627-28 पर्यंत जहांगीर गादीवर होता. मग नंतर खुरम शहाजा गादीवर बसला. शहाजाचा
कैदेत टाकलं. औरंगजेब 1658 ला पहिला औरंगजेबने राज्याभिषेक केला. टोपे होत होता. औरंगजेब गादीवर बसला. औरंगजेबचा 1707 मध्ये मृत्यू झाला. 1707 ला औरंगजेबचा मृत्यू झाला. तेव्हा आपल्याला माहिती आहे समकालीन कोण होतं, महाराणी ताराबाई होतात. 1707 ला पासून ही मुघल सत्तेला उत्तरतीकडे लागली आणि 1857 ला मुघल सत्तेचा नायनाटच झाला. अशा पद्धतीने मुघल सत्ता होती. त्याच्यानंतर आपल्या शिवाजी महाराजांचा आपल्याला इतिहास अभ्यास आहे. शहाजी महाराजांनी संधी केली. शहाजी महाराजांनी पहिल्यांदा स्वराज्याची स्थापना केली. त्याच्यानंतर शहाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, आपल्या स्वराज्याचा अफाट विस्तार केला. स्वराज्याची पुनर्रचना केली. स्वराज्याची स्थापना केली. कोणता किल्ला बांधला? पहिला किल्ला त्यांनी तोरणा बांधला पुण्यामध्ये. शिवाजी महाराजांचं राजगड पहिली राजधानी. दुसरी राजधानी काय होती आपल्याला माहिती सगळ्यांना, रायगड. शिवाजी महाराजांनी 6 जून 1774 मध्ये राज्याभिषेक केला. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाच्या टायमाला होन हे नाणं सुरू झालं. त्याच्या आधी शिवराय होता. अशा पद्धतीने आपल्याला ते सर्व माहित असलं पाहिजे. 1680 मध्ये शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि तिथं आपल्याला माहिती पुढे आले कोण, संभाजीराजे. संभाजीराजांनी दुसरे छत्रपती बनले. संभाजी महाराज दुसरे छत्रपती बनले. त्यांच्यानंतर राजाराम महाराज छत्रपती बनले. त्यांच्यानंतर महाराणी ताराबाईंनी कारभार सांभाळला. महाराणी ताराबाई नंतर शाहू महाराजांनी कारभार सांभाळला. 1707 मध्ये युद्ध झालं. कोणतं तर आपल्याला माहित असलं पाहिजे, खेडचं युद्ध झालं 1707 मध्ये. कोणाकोणामध्ये? शाहू महाराज आणि ताराबाई यांच्यात युद्ध झालं. ताराबाईंनी दुसरी गादी निर्माण केली आणि तिथून पुढे परत मराठे आणि मग आले पेशवा पण आले. कधी 1713 मध्ये पेशवाईची स्थापना झाली. पहिले बाळाजी आपल्याला माहित असले पाहिजे, पहिले पेशवा, दुसरे पेशवा बाजीराव, पहिले बाजीराव. अशा पद्धतीने 1620 ते 1640 पर्यंत आपले 1720 ते 1740 पर्यंत पेशवा होते. हे सगळं आपल्याला काय असलं पाहिजे, माहित असलं पाहिजे. असं तुम्हाला आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासाचा काय करायचं, अभ्यास करायचा. वेगवेगळे युद्ध झाले. इंग्रजांनी भारतात जेवढे महत्वाचे युद्ध केले ते सगळे तुमचे पाठ असले पाहिजे. त्याच्यानंतर समाज सुधारक तुम्हाला 74 जवळपास 74 समाज सुधारक अभ्यासाचे. अहिल्यादेवी यांचं गाव कोणतं, अहिल्यादेवी यांचं नाव काय, वेगवेगळ्या समाज सुधारांचे टोपण नाव दिले जातात. त्यांचा जन्म दिला जातो, त्यांचा मृत्यू कधी झाला ते दिलं जातं, त्यांची कबर कुठे आहे ते दिलं जातं, त्यांची जयंती कधी असते ते सगळं दिलं जातं. हे सगळं आपल्याला काय करायचंय, अभ्यासायचंय. त्याच्यानंतर भारताचे संविधान व घटना निर्मिती याचा अभ्यास करायचा. बघूया काय. सर्वात प्रथम तुम्हाला भारताच्या संविधानाची, आपली जी भारताचं संविधान आहे तिची निर्मिती कधी झाली, भारताच्या संविधानाची घटना निर्मिती कशी झाली ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. बघूया संविधान निर्माण झालं कधी, 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाची स्वीकृती झाली. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचं संविधान लागू करण्यात आलं. 60 देशांच्या घटनेचा विचार करून भारताचं संविधान लागू झालं. 64 लाख रुपये खर्च आला. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा कालावधी लागला. हे सगळं तुला काय असलं पाहिजे, माहित असलं पाहिजे. संविधान तयार करण्यासाठी डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांचे महत्वपूर्ण प्रयत्न. ते महसुदा समितीचे अध्यक्ष होते. महसुदा समितीत कोण कोण सदस्य होते ते तुला माहित असलं पाहिजे. महसुदा समिती स्थापना कधी झाली ते तुला माहित असलं पाहिजे. त्याच्यानंतर 9 डिसेंबर 1946 ला संविधान सभेची पहिली बैठक बसली ते तुला माहित असलं पाहिजे. पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते, त्यांना हंगामी अध्यक्ष आपण म्हणायचो डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. कायमस्वरूपीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हंगामी उपाध्यक्ष फ्रँक अँथनी. कायमस्वरूपीचे उपाध्यक्ष कोण, एच.सी. मुखर्जी आणि काय आपला टी.टी. कृष्णमचारी. अशा पद्धतीने तुम्हाला ते सगळं माहित असलं पाहिजे. त्याच्यानंतर भारताच्या संविधानाची प्रस्तावना, उद्देशपत्रिका, गुरु किल्ली, आत्मा. उद्देशपत्रिका, गुरु किल्ली आणि आत्मा म्हणून आपण ज्या भागाला ओळखतो तो भाग म्हणजे काय, तर आम्ही भारताचे लोक भारताचे सर्व समाजवाद, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य निर्माण करतो. ती प्रस्तावना तुमची पाठ असली पाहिजे. कोणी तयार केली, पंडित जवाहरलाल नेहरूंनी तयार केली. त्याच्यानंतर मित्रा भारताच्या संविधानाचा भाग पहिला. भारताच्या संविधानात एकूण 25 भाग आहे. किती 25 भाग आहे, 12 अनुसूच्या, 467 कलम आहेत. पहिला भाग तो पाठ असला पाहिजे. काय भाग पहिला, भारताचे संघ राज्य व राज्यक्षेत्र कोडून घेतली तरतूद 1935 च्या कायद्यानं. कलम 1 ते 4 त्यात दिले ते तो हा पाठ असला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा भाग, भारताच्या संविधानाची नागरिकता तू
भारताचा नागरिक आहे. मग कोणत्या कायद्यानुसार आहे? इंडियन सिटिझनशिप ऍक्ट 1955, भारतीय नागरिकता कायदा 1955 नुसार तू भारताचा नागरिक आहे. त्या 1955 च्या कायद्यामध्ये 9 वेळा दुरुस्ती झाली बघा. पहिली दुरुस्ती 1957 ला झाली, ते तू हा पाठ असलं पाहिजे. 2019 ला नववी दुरुस्ती झाली, 1960 ला दुसरी झाली, 2019 ला किती झाली? 9वी झाली. ते तू हा सगळं पाठ असलं पाहिजे. त्याच्यानंतरला भाग तिसरा मूलभूत हक्क. मूलभूत हक्क याच्यावर एक क्वेश्चन हमखास पडतोय. मूलभूत हक्क याच्यावर एक क्वेश्चन हमखास पडतोय बाब्या. कलम 12 ते कलम 35 मध्ये मूलभूत हक्क दडलेले आहे. तुझं जीवन जगत असताना तुला विशेष घटनेत हक्क देऊन टाकलेले आहे. मग काय? स्वातंत्र्याचा हक्क, एकता एकत्मतेचा हक्क, त्याच्यानंतरला काय बाब्या? शिक्षणाचा हक्क आहे तुला. अशा पद्धतीने ते तुला काय करायचं? अभ्यासायचंय. त्याच्यानंतरला तुला मार्गदर्शक तत्वे अभ्यासायचे. मार्गदर्शक तत्वे तुला अभ्यासायचे. त्याला आपण डीपीएसपी म्हणतोय. भारताच्या घटनेच्या भाग 4 मध्ये दिले, कलम 36 ते 51 मध्ये दिले. त्याच्यानंतरला तुला भारताच्या संविधानात कर्तव्य दिले. तुझं जीवन जगत असताना तुला काही कर्तव्यांचे पालन करायचे. काय? बलवंतराय समितीने ते कर्तव्य, आपले सुवर्णसिंह समितीने ते कर्तव्य भारताच्या संविधानात टाकले. सुवर्णसिंह समितीने हे कर्तव्य भारताच्या संविधान सभेत टाकले. कधी? आपल्या भारताच्या संविधानात टाकले. कधी? 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये. 1972 ला युद्ध झालं, शिमला संधी झाली. त्या शिमला संधीच्या वेळी आपल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी यांनी त्यांच्यावरती कामगिरी सोपवली होती. कर्तव्य ऍड केले किती? तेव्हा 10. आता मूलभूत कर्तव्यांचा समावेश 11. एमपीएस आपला काय? मुंबई पोलीस 2019. मुंबई पोलीस 2019 याच्यावर क्वेश्चन कर्तव्यांवरती 11च्या 11 कर्तव्य तुम्हाला पाठ करावे लागेल. त्याच्यानंतरला बघा तुला भारताच्या संविधानाचा भाग 5वा पाठ करायचा आहे, तो म्हणजे राष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळ. राष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळ, महान्यायवादी आणि मग बघा राज्यसभा लोकसभा. मग राष्ट्रपतीची नियुक्ती कोण करतं? सध्याचे राष्ट्रपती कोण आहे? पहिले राष्ट्रपती कोण आहे? ते सगळं तुला तिथं माहित असलं पाहिजे. उपराष्ट्रपतीचं तेच करायचं. त्यांना शपथ कोण देतं? नियुक्ती कोण करतं? सध्याचे कोण आहे? पहिले कोण होते? सर्वाधिक काळ कोण होते? पहिल्या महिला कोण? सध्याचे महिला कोण? राष्ट्रपतीमध्ये हे तू हा पाठ असलं पाहिजे. पंतप्रधानाचं तसंच करायचं. त्याच्यानंतरला बघा तुला पुढे जाऊन काय करायचंय? राज्यसभा लोकसभा. महाराष्ट्र आपल्या भारतामध्ये राज्यसभा जी आहे ती वरिष्ठ आहे तर लोकसभा कनिष्ठ आहे. राज्यसभा काय आहे? वरिष्ठ आहे. तर लोकसभा काय आहे बाब्या? कनिष्ठ आहे. लोकसभा संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे. मग राज्यसभेत सदस्य किती? लोकसभेत किती? राष्ट्रपतीद्वारे राज्यसभेत किती? सर्वात जास्त कोणत्या राज्याचे सदस्य राज्यसभेत आहेत? लोकसभेत आहेत. महाराष्ट्राच्या राज्यसभेत किती? लोकसभेत किती? मग बघा ते तू हा माहित असलं पाहिजे. त्याच्यानंतरला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? सर्वोच्च न्यायालय सध्याचे न्यायाधीश आले नवीन 49, ते तुला माहित असलं पाहिजे. पहिले न्यायाधीश कोण होते ते तुला माहित असलं पाहिजे. याच्या आधी कोण होते ते तुला माहित असलं पाहिजे. त्या अशा पद्धतीने बाबा मग तुला राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, महाधिवक्ता, विधानसभा, विधान परिषद, किती राज्यांमध्ये विधान परिषद आहे, किती सदस्य आहेत, ते सगळं तुला माहित असलं पाहिजे. आणि हे सर्व बाबा आपण रेकॉर्ड करणार आहेत बाबा. त्याच्यानंतरला मग तुला काय? आयएमपी पॉइंट, भारताचे निवडणूक आयोग, कलम 324 याच्यावर लय वेळेस क्वेश्चन पडतोय बाबा. भारताचे निवडणूक आयोग कलम 324 मध्ये तरतूद आहे बाबा. मग महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग, भारताचे निवडणूक आयोग स्थापना कोण झाली? सध्याचे निवडणूक आयुक्त कोण आहे? अशा पद्धतीने तुला भारताच्या संविधानाचा अभ्यास करायचा आहे बाबा. त्याच्यानंतरला पंचायत राज स्थापन कधी झाली? 1 मे 1960 ला. 1 मे 1960 ला नागोर येथे पंचायत राजची स्थापना झाली. कोणी केली? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. पंचायत राज हे नाव कोणी दिलं? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. पंचायत राज स्थापन करण्याचं स्वप्न कोणाचं होतंय? तुला माहित असलं पाहिजे. महात्मा गांधी यांचं अपूर्ण स्वप्न आहे. काय? पंचायत राज स्थापन करावी. मग भारतामध्ये महाराष्ट्र पंचायत राज स्थापन करणारं कितवं राज्य आहे? 9वं राज्य आहे. महाराष्ट्रात पंचायत राज कधी स्थापन झाली? 1 मे 1962 ला. पंचायत राज साठी स्थापन केलेल्या समित्या कोणत्या होत्या? बलवंतराय मेहता समिती होती, अशोक मेहता समिती होती, सावंत समिती, भरपूर समित्या होतात. आर्थिक काय म्हणतो आपण? घटनात्मक दर्जा 73वी आपली
74वी 73वी व 74वी घटना दुरुस्ती नुसार घटनात्मक दर्जा दिला ते तुला माहित असलं पाहिजे ते कधी झालं ते असा पंचायत राजचा तुला अभ्यास करावा लागेल. ग्रामपंचायत मध्ये कमीत कमी सदस्य किती, जास्तीत जास्त किती, जिल्हा परिषद कमीत कमी सदस्य किती, जास्तीत जास्त किती, पंचायत समितीमध्ये कमीत कमी किती, जास्तीत जास्त किती, हे सर्व तुला इथं काय करायचंय अभ्यासायचंय. त्याच्यानंतर विज्ञान ज्या शाखेमध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायो यांचा अभ्यास केला जातो त्याला सायन्स असे म्हणतात. मग बघा विज्ञान मध्ये तुला काय बायोलॉजीचा अभ्यास करायचा आहे, त्याच्यानंतर तुला फिजिक्सचा अभ्यास करायचा आहे, त्याच्यानंतर तुला केमिस्ट्रीचा अभ्यास करायचा आहे बघा, आणि मग तुला आरोग्यशास्त्र अभ्यासायचं आहे. मग बायोलॉजीचा अभ्यास करत असताना मानवाच्या शरीरातील जेवढ्या संस्था आहेत, प्रजनन संस्था आहे, रक्त विसरण संस्था आहे, त्या सगळ्या तुला काय करायच्या अभ्यासायच्या आहे. त्याच्यानंतरला फिजिक्सचा अभ्यास करत असताना तुला प्रॉब्लेमवर सुद्धा आता क्वेश्चन पडायला लागलेत. मुंबईच्या पेपरला फिजिक्स मध्ये प्रॉब्लेमवर सुद्धा क्वेश्चन होते बघा. त्याच्यानंतरला केमिस्ट्री मध्ये धातू संज्ञा, त्याच्यानंतरला आपली आवर्त सारणी, हे सगळं तुला तिथं काय करायचंय अभ्यासायचंय. आरोग्य शास्त्रामध्ये कोणापासून कोणता आजार होतो त्याच्यावर उपचार काय ते तुला अभ्यासायचे. अशा पद्धतीने तुला विज्ञानचा तिथं अभ्यास करायचा आहे बघा. त्याच्यानंतरला सर्वात छोटा टॉपिक आपला अर्थशास्त्र. अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये तुला काय करायचंय, अर्थशास्त्राचे जनक, जगाच्या अर्थशास्त्राचे जनक कोण, जगाच्या अर्थशास्त्राचे जनक कोण, तर आपल्याला माहिती स्मिथ हे जगाच्या अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोण, दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखलं जातं. आणि मग बघूया काय तुला याच्यात काय काय टॉपिक अभ्यासायचे. पहिला तुला टॉपिक अभ्यासायचा आहे बेरोजगारी. त्याच्यानंतर तुला वेगवेगळे निर्देशांक अभ्यासायचे, भूक निर्देशांक, तुला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, या अशा पद्धतीने तुला निर्देशांक अभ्यासायचे. त्याच्यानंतर तुला बँकचा अभ्यास करायचा आहे, आरबीआय बँकेचा, त्याच्यानंतर सहकारी बँकेचा, अशा पद्धतीने तुला तिथं काय करायचं अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर बँकांचा अभ्यास झाल्यानंतर बघा तुला पैशाचा अभ्यास करायचा आहे. पैसा, रुपया चलन सुरू केलं शेरशाह सुरीने. पहिलं रुपयाचं चिन्ह असं होतं बघा, आता रुपयाचं चिन्ह असं आलंय, हे शिरीष कुमारने आणलंय. मग ते कधी आणलं, काय आणलं, ते सगळं तुला इथं पैशात अभ्यासायचंय. त्याच्यानंतर नोटबंदी तुला अभ्यासायचे किती झालेत ते. त्याच्यानंतरला तुला काय अभ्यासायचे पाय बघा. त्याच्यानंतरला तुला विविध विकास निर्देशांक अभ्यासायचे, विकासाच्या योजना अभ्यासायच्या, डेव्हलपमेंट केंद्र सरकार, राज्य सरकार. त्याच्यानंतरला तुला काय अभ्यासायचे, सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजना तुला सगळ्या अभ्यासायचे. कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय झालं ते सगळं तुला बारीक बारीक तिथं पाहायचे. आणि बघा वेगवेगळे आयोग आहेत, नीती आयोग सारखे, ते तुला काय करायचे इथं अभ्यासायचे. एवढा तुला अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. मग बघा तुला मुंबई पोलीस कायदा 1951 चा अभ्यास करायचा. जास्त डोकं लावू नको, एखादा क्वेश्चन पडला तर पडतो. त्याच्यानंतर चालू घडामोडी तुला 3 प्रकारच्या अभ्यासायचे पोलीस भरतीसाठी. पहिली तुला चालू घडामोडी पोलीस भरतीसाठी अभ्यासायचे, ती म्हणजे काय महाराष्ट्र राज्य राज्याच्या चालू घडामोडी. त्याच्यानंतर राष्ट्रीय चालू घडामोडी, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी. मग काय राज्यामध्ये तुला काय अभ्यासायचे, वेगवेगळ्या नियुक्त्या. मग राज्यामध्ये नियुक्त्या कोणाकोणा झाल्या ते तुला अभ्यासायचे. राष्ट्रामध्ये सुद्धा भारतात नियुक्त्या कोणाकोणा झाल्या ते तुला अभ्यासायचे. इथं सुद्धा नियुक्ती कोणाकोणा झाली. आता ब्रिटनचे पंतप्रधान भारतीय वंशाचे, ते क्वेश्चन हमखास पडणारे पोलीस भरतीला. अशा पद्धतीने त्याच्यानंतर खेळ तुला अभ्यासायचे, वेगवेगळे खेळ तुला अभ्यासायचे बाबा, वेगवेगळे काय खेळ तुला अभ्यासायचे. त्याच्यानंतर कोणाच्या व्यक्तीचे निधन झाले म्हणजे व्यक्तिविशेष चालू घडामोडी तुम्हाला तिथे अभ्यासायचे. त्याच्यानंतरला काय एखाद्या ठिकाणी काही भूकंप, काही आर्थिक नुकसान झालं किंवा आर्थिक मोठमोठ्या घडामोडी झाल्या, त्या सगळ्या तुम्हाला काय करायच्या अभ्यासायच्या. अशा पद्धतीने चालू घडामोडीचा अभ्यास करायचा. त्याच्यानंतरला बघूया तो हा 25 मार्काचा क्वेश्चन काय मराठीचा तुला अभ्यास करायचा आहे. मराठीमध्ये तुला सुरुवात होते मराठी व्याकरणाचा इतिहास म्हणजे काय ते तुला अभ्यासायचंय. मराठी व्याकरणाची उत्पत्ती कशी झाली, मराठी व्याकरण कोणत्या 2 भाषांपासून निर्माण झाले, तमिळ आणि संस्कृत. आपल्या तमिळ आणि संस्कृत ह्या भारतातील सर्वात प्राचीन भाषा आहेत. मराठी व्याकरणाचा उत्पत्ती ही संस्कृत प्राकृत मधून झाली. संस्कृत आणि प्राकृत यापासून मराठी व्याकरणाची उत्पत्ती झाली.
जगातील सर्वात प्राचीन भाषा आहे संस्कृत. संस्कृत भाषेला विद्वानांची भाषा म्हणतात. मराठी व्याकरणाचे बननी म्हणून आपण बाळशास्त्री जांभेकरांना ओळखतोय. जॉन्सन कोणाला म्हणतोय, शिवाजी कोणाला म्हणतोय, हे सगळं तुम्हाला तिथं काय करायचंय, अभ्यासायचंय. मग त्याच्यानंतर तुमचा चॅप्टर चालू होतो वर्णमाला. मराठी व्याकरणाची वर्णमाला, त्याचे 2-3 प्रकार पडतात. मराठी व्याकरणाचे वर्णमालेचे किती प्रकार पडतात, 3. पहिला प्रकार स्वर, दुसरा प्रकार स्वरादी, स्वरादी आणि तिसरा प्रकार आहे बाब्या व्यंजन. मग स्वर किती बाब्या हे तुला माहित असलं पाहिजे, स्वरादी किती ते तुला माहित असलं पाहिजे, व्यंजन किती ते तुला माहित असलं पाहिजे. मग स्वराचे प्रकार कोणते कोणते, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर हे तुला माहित असलं पाहिजे. स्वरादी 2 आहेत, आ. व्यंजन किती ते तुला माहित असलं पाहिजे, 34 इंग्रजी धरून 36 आहेत. मग 34 त्यांचे स्पर्श व्यंजन आहे, उष्म व्यंजन आहे, असे तुला काय अर्ध स्वर आहेत ते सगळं येरलव ते सगळं तुला काय करायचे, अभ्यासायचे. त्याच्यानंतर पुढं मराठी व्याकरणाचं पुढचं चॅप्टर काय, शब्दांच्या जाती तुला अभ्यासायच्या आहेत. शब्दांच्या मुख्य 2 जाती, विकारी आणि अविकारी. नाम लिंग वचन विभक्तीनुसार ज्या बदलतात त्याला विकारी म्हणतात. लांब लिंग विभक्ती वचनानुसार जे बदलत नाही त्याला अविकारी म्हणतात. सव्य आणि अव्यय सुद्धा आपण म्हणतो. शब्दाच्या मुख्य 2 जाती तर अन्य 8 जाती आहेत. शब्दाच्या एकूण जाती किती, 8 आहेत, त्या तुला अभ्यासायच्या आहेत. त्याच्यानंतर बघूया नाम, सर्वनाम, क्रियापद या शब्दात जाती. डीप मध्ये तुला त्यांचे प्रकार विकार सुद्धा अभ्यासायचे. त्याच्यानंतर समास, म्हणी, म्हणी विरुद्धार्थी, समानार्थी, अलंकार हे सगळे टॉपिक तुम्हाला काय करायचे, मराठीमध्ये अभ्यासायचे. त्याच्यानंतर तुझा 25 मार्काचा प्रश्न राहिला बघा गणिताचा. 25 मार्काचा प्रश्न राहिला गणिताचा. मग गणिताचा बेसिक पासून तुला अभ्यास करावा लागेल बघा. गणिताचा अभ्यास करताना तुला सर्वात प्रथम बघा 1 ते 30 पर्यंत तू हे पाढे पाठ असले पाहिजे. गणिताचा अभ्यास करताना पाढे हे गणिताचा आत्मा म्हणून ओळखलं जातं. गणिताचा आत्मा म्हणून आपण कोणाला ओळखतो, पाढ्यांना म्हणतो. म्हणून पाढे तो हे पाठ असले पाहिजे, गणिताचा आत्मा आहे बघा. त्याच्यानंतरला 1 ते 30 पर्यंत तो हे वर्गमूळ पाठ असले पाहिजे. वर्गमूळ तो हे पाठ असले पाहिजे बघा. त्याच्यानंतरला 1 ते 18 पर्यंत तो हे घनमूळ पाठ असले पाहिजे बघा. घनमूळ तो हे पाठ असले पाहिजे आणि मग तू गणिताचा अभ्यास कर बघा. अशा पद्धतीने बघा तुला गणिताचा अभ्यास करावा लागेल. त्यानंतर बुद्धिमत्तेचा अभ्यास करताना बघा लॉजिक नुसार अभ्यास करायचा. फास्ट ट्रॅकचं पुस्तक तुम्हाला सांगितलं मी, नमुन्यानुसार त्याचा अभ्यास करा. एकदम सोप्या भाषेत बघा तुला बुद्धिमत्ता सुद्धा समजून जाईल. आणि मग बघा सर्वात महत्त्वाचं पोलीस भरतीच्या अभ्यासाचं दैनंदिन नियोजन कसं करायचं यो टॉपिक बघूया. इथं काय करूया, थांबूया. तर बघा पोलीस भरतीचं दैनंदिन नियोजन कसं करायचं पाय. पोलीस भरतीचा अभ्यास करत असताना बघा तू दररोज 7 तास आजपासून अभ्यास कर बघा. 7 तास अभ्यास कर बघा दररोज. किती तास, 7 तास. कसा करशील, कुठं करशील, का बरं करशील मला काही माहित नाही, पण तू दररोज 7 तास अभ्यास कर. स्मार्ट वर्क कर बघा. फक्त पाठांतर भोकड पट्टीला वाता देऊ नको. स्मार्ट वर्क कर बघा. डोक्यानं अभ्यास कर. तर चाल तुला सांगतोय बघा दररोज 7 तास अभ्यास करायचा आहे. त्यात तुला मराठीचा अभ्यास करताना जवळपास 28 टॉपिक आहे बघा. दररोज 2 तास मराठीचा अभ्यास करायचा. दररोज 2 तास मराठीचा अभ्यास करायचा. 2 तास दररोज मराठीचा अभ्यास करताना बघा 28 दिवसात 28 टॉपिक संपून जात आहे बघा. 28 दिवसात 28 टॉपिक संपून जाते बघा. 29 तारखेला पाहिला का दररोज महिन्यात 1 तारखेपासून 28 दिवस 28 तारखेपर्यंत दररोज तू मराठीचा अभ्यास करशील. 2 तास. किती तास, 2 तास. म्हणजे तुहा मराठीचा पहिला प्रकार चॅप्टर कोणता, वर्णमाला या चॅप्टरला तुला 2 तास द्यायचे. किती तास द्यायचे, 2 तास. मग 2 तासात तो पूर्ण चॅप्टर कव्हर होते. म्हणजे 28 दिवसात तुला 28 चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे. आणि मग मराठीचा अभ्यास झाल्यानंतर बघूया 29 तारखेला तुला पूर्णपणे रिव्हिजन मारायची. 29 तारखेला काय कर तू मराठीची पूर्णपणे रिव्हिजन मार. त्याच्यानंतरला तुला गणिताचा अभ्यास करायचा आहे. दररोज 1.5 तास गणिताचा अभ्यास कर बघा. दररोज 1.5 तास गणिताचा अभ्यास कर. 17 टॉपिक आहे गणिताचे टोटल. किती टॉपिक आहेत, 17 टॉपिक आहेत बघा. दररोज 2 तास अभ्यास कर. 30 दिवसात तू हा गणित डबल अभ्यास करून संपव. किती, 30 दिवसात. म्हणजे काही टॉपिक मोठे काही छोटे. 30 दिवसात तू हा गणित पूर्ण डबल संपत आहे. डबल
काय 2-2 दिवस एक एक करायचं, 2-2 दिवस, 30 दिवसात तुला गणित संपलं. त्याच्यानंतर तुला बुद्धिमत्तेचा अभ्यास करायचा आहे. बुद्धिमत्तेचा अभ्यास कर बाबा. दररोज किती तास? 1.5 तास. दररोज 1.5 तास बुद्धिमत्तेचा अभ्यास कर बाबा. दररोज 1.5 तास बुद्धिमत्तेचा अभ्यास कर. त्याचे 15-16 चॅप्टर आहेत बाबा. 30 दिवसात दररोज 2 दिवस, 2 दिवस एक टॉपिक, 2 दिवस एक टॉपिक, 30 दिवसात त्याचा खाकाना उडून टाक बाबा. आणि यांची रिव्हिजन मार. शेवटच्या दिवशी यांची काय कर? रिव्हिजन मार बाबा. आणि राहिला जीके. शेवटला काय? जीके. जीके मग पाय तो इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र अशा पद्धतीने काय कर. 1 ते 7 तारीख, 8 ते 16 तारीख, 8 ते 16 तारीख अशा पद्धतीने, 16 ते 24 तारीख आणि 24 ते 30 तारीख अशा पद्धतीने तू आठवडे तयार कर. आठवडे तयार कर बाबा. आणि काय कर? गणिता आपल्या जीकेचा अभ्यास कर. मग 1 ते 7 तारीख दररोज किती तास बाबा? 2 तास. दररोज तुला दररोज 7 तास अभ्यास करायला लावलाय. 2 इथं गेले, 2 इथं गेले, आपले 2 तास इथं गेले, बरोबर की नाही? इथं 3 तास गेले, 5 तास गेले, 2 तास तो शिल्लक आहे ना. 2 तास शिल्लक आहे. मग दररोज 2 तास काय करायचा? जीकेचा अभ्यास करायचा. मग 2 तास काय कसा? 1 तास भूगोल वाच, 1 तास विज्ञान वाच. 7 दिवसात भूगोल संपव, 7 दिवसात विज्ञान संपव. त्याच्यानंतर पुढच्या 7 दिवसात इतिहास संपव, राज्यघटना संपव. अशा पद्धतीने तुला जीकेचा दररोज 1-1 तास म्हणजे 2 तास तुला अभ्यास करायचा आहे. 7 तास अभ्यास झाला. त्याच्यानंतर 15 मिनिटं बघूया, 15 मिनिटं पूर्ण रिव्हिजन मार आणि 15 मिनिटं चालू घडामोडी वाच. आता चालू घडामोडीचा पेपर दररोज तुला लोकसत्ता वाचायचा आहे बघूया. काय वाचायचं आहे? लोकसत्ता पेपर वाचायचा आहे. लोकसत्ता पेपर तुला पुढे भेटणार. लोकसत्ता पेपर तुला आपला द एके अकॅडमी, द एके अकॅडमी, ACADMY, द एके अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर, द एके अकॅडमी ह्या टेलिग्राम चॅनलवर तुला दररोज लोकसत्ता पेपर भेटत जाईल. तिथून तू लोकसत्ता पेपर काय कर? डाउनलोड कर. आता फटाफटा जाय, आपला व्हिडिओ स्टॉप कर, फटाफटा जाय. द एके अकॅडमी आपला लोगो दिसत तिथलं आपलं काय कर? टेलिग्राम चॅनल जॉईन कर. तिथं तुला काय भेटेल बाबा? लोकसत्ता पेपर भेटेल. दररोज 15 मिनिटं लोकसत्ता पेपर वाच. अशा पद्धतीने बाबा तुला अभ्यास करायला पुढले 6 किती 3 4 5 महिने, 3-4 महिने जरी असा अभ्यास केला बाबा, 3 महिने जरी असा अभ्यास केला तू तरी तुला पोलीस भरतीला 90+ मार्क पडतील बाबा. किती मार्क पडतील? 90+. 3 महिने असा अभ्यास कर. पुढले 15 दिवस बाबा फक्त सराव पेपर घे. 15 दिवस फक्त सराव पेपर घे. आणि राहिलेले 15 दिवस बाबा, राहिलेले 15 दिवस जिथं जिथं तू चुकशील तिथं तिथं परत अभ्यास कर. म्हणजे 4 महिन्यामध्ये तू 90+ मार्क घेतोय बाबा. 4 महिन्यामध्ये पोलीस भरतीला तू 90+ मार्क घेतोय. असं नियोजन पुढे कुणीच न बनवून देणार नाही बाबा. असं नियोजन मी तुला बनवून दिलं असेल तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तुम्हाला काही अजून वाटलं की मास्तरने आम्हाला ह्या माहिती सांगावं तर ते आम्हाला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कळवा. कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि ज्या विद्यार्थी मित्रांना आपले क्लास जॉईन करायचे आहेत ऑफलाईन ऑनलाईन, त्यांनी 93 70 70 66 79, 93 70 70 93 70 70 66 79 किंवा 90 67 05 90 67 05 1404 90 67 05 1404 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण थांबूया इथेच. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांना पोलीस भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी वर्दी मिळवाच, वर्दी मिळवाच. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा. थँक्यू.